नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज काय बनवायचं? आज आपण खारी पेठा बनवूया। आता खारी पेठा म्हणजे काय हे आता तुम्हाला माझी रेसिपी केल्यानंतर समजेल। फार सोपी आहे। या ठिकाणी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तो चाळायचा आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा म्हणजे हा मोठा आहे, याच्यापेक्षा छोटा आपल्या पोह्याच्या वर चमचा असतो ना, तो चमच्याने मी काय केलेला आहे, ओवा घेतलेला आहे। तर कुठून याच्यामध्ये घालायचा आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ। आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे तूप। हा चमचा घेतलेला आहे मी, आपला पोहेचा असतो ना त्याच्यातला मोठा चमचा। ते ना कडकडीत गरम केलेला आहे बघा, कडकडीत गरम केलेला आहे। 3 चमचे तूप घातलेले आहे। आता हे चांगलं हलवून घ्यायचं। आता जेणेकरून या पिठाला हे तूप सर्व लागेल या पद्धतीने आपण हे घासून घ्यायचं, म्हणजे आपला पेठा एकदम खुसखुशीत होतो। असं केल्यामुळे पूर्ण पिठाला हे तूप लागतं। आता हे काय करायचं, पाणी घालून मळायचं। आपली चपातीची कणिक वगैरे मळतो ना तशा पद्धतीनं घट्ट मळायचं, जास्त पातळ करायचं नाहीये। हे पहा, आपलं या ठिकाणी फेट्यासाठी पीठ तयार आहे। आपली चपातीची कणिक असते ना त्या पद्धतीनं मळायचं आहे आणि एक 5 मिनिट असंच ठेवूया आपण आणि साठा तयार करून घेऊ। या ठिकाणी मी 1 वाटी घेतलेली आहे। आता या वाटीमध्ये मी 3 चमचे कॉर्न फ्लॉवर घालते। तुमच्याकडे कॉर्न फ्लॉवर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठ किंवा मैदा घेऊ शकता। घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये तूप गरम नको आहे आपल्याला, एकदम आपलं थंड असतं ना तूप, तेच असं पातळ ते याच्यामध्ये घालायचं आहे। आता या ठिकाणी आपला साठा तयार आहे। थोडा घट्टच करायचा आहे, जास्त पातळ म्हणजे हे घट्टच होतो थोडा कॉर्न फ्लॉवरने। आता या ठिकाणी आपला हा साठा तयार आहे। आता आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊया। या ठिकाणी आता पोळ्या लाटून घेऊया। आपण चपाती करतो ना तशा पद्धतीने करायचं, पीठ लावून लाटा चालतंय।
ह्या अशा पद्धतीने आपल्याला जसं आपण चपाती करतोय ना तशा पद्धतीने आपल्याला 3 पोळ्या लाटायच्या आहेत. म्हणजे ही एक अजून 2 पोळ्या आपल्याला अशा लाटायच्या आहेत. हे पहा या ठिकाणी आपल्या 3 पोळ्या तयार झाल्या आहेत. 1 ही 2 आणि ह्या 3. आता आपण काय करायचं आहे, पहिला एका पोळीवर साठा लावून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुपाच्या ऐवजी डालड्याचा वापर केला तर चालते आणि तेलाचा जर वापर केला तर तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं. म्हणजे मी 3 चमचे जे तूप घातलं त्या ठिकाणी तुम्ही 2 चमचे तेल घालायचं. आता यावर दुसरी पोळी टाकायची. याला आपण साठा लावून घ्यायचा. पूर्ण कडपर्यंत लागलं पाहिजे. आता याच्यावर दुसरं असे 3 केलेले आहेत मी. मुलांचा आवाज येतोय थोडा, कारण मुलांना आता शाळेला सुट्टी लागले त्यामुळे सगळी मुलं घरात आहेत आमची नातवंड. हे पहा याच्यावर थोडंसं पीठ म्हणजे मैदा टाकायचा आणि काय करायचं बघा, हे बघा या बाजून असं दुमडायचं. याला पण पुन्हा थोडा साठा लावायचा. पुन्हा या बाजून असं दुमडायचं. पुन्हा याच्यावर थोडासा साठा लावायचा. पुन्हा हे असं दुमडायचं. पुन्हा त्याच्यावर हे असं दुमडायचं. आता हे पीठ लावून लाटायचं. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, जसं आपण शंकरपाळीला वगैरे लाटतो ना तशा पद्धतीने करायचं आहे. हे पहा या ठिकाणी लाटलेलं आहे मी. हे पहा आता हे आपल्याला असं कट करायचं. प्रथम आपण याला आकार देऊ. आता कट करायचं बघा.
हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं कट केलेला आहे. आता हे पहा अशा पद्धतीने सगळे कट झालेत आपले. आता हे तळायचे. हे पहा तेल मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. चांगलं कडक झाले की मग आपण याच्यामध्ये हे पेटी तळून घेऊया. हे पहा तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी गॅस मिडियम करायचा. गॅस मिडियम केलेला आहे. चांगल्या ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पण अशा पद्धतीनं हे तळून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच आहे. हे पहा या ठिकाणी आपले फेटे तयार झालेले आहेत. अजून माझे थोडे करायचे आहेत. हे गरम आहे अजून. एकदम खुसखुशी झालं. हे पहा एकदम खुसखुशी झालेला आहे. फक्त तळताना बारीक मीडियम हे करून तळा. अशा पद्धतीनं खायला पण एकदम चविष्ट लागतात. आणि काही जणांना गोड आवडत नाहीये, काही जण तिखट कमी खातात, त्यांच्यासाठी हे छान आहे. आणि याच्यामध्ये गोड पण कसं करायचं आणि पाकातलं पण कसं करायचं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवेन. या ठिकाणी केलेले आहे आपण खारी फेटा. हे पहा फक्त तळताना मात्र मीडियम गॅस करून तळा, म्हणजे आतून सुद्धा ते चांगलं तळलं जातं. अजून हे गरम आहेत, अजून गार झाल्यानंतर आणखीन खुसखुशीत होतात. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.